तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की जिल्ह्यातली मोठी टुर्नामेंट आपण खेळलो, पण ते तालुका वाईज होते. तर ह्या सीझनची पहिली ओपन टुर्नामेंट आता खेळायला चाललो आहे आपण. तर ओपन टुर्नामेंट म्हणजे काय, तर 12 गावची 12 प्लेयर, म्हणजे कोण बी ॲडजस्ट कुठल्या गावचा बी चालू शकते. तालुका आपला फक्त आपल्या एका तालुक्यातली सगळे प्लेयर पाहिजेत आणि ओपनला कुठल्या बी गावचा चालतो आहे. तर मोठी टुर्नामेंट आहे आणि लांब जायचं आहे, त्यामुळं सकाळी वाजलेत 7. तर उठावं तर काही वाटत नव्हतं, एवढा वैताग आलता, पण नाही इलाज. क्रिकेट खेळायचं म्हटलं जायला लागणार. आणि आज चाललो आहे आपण निपाणीला. टोटल इथून निपाणी 100 किलोमीटर आहे. तर जायचं 100 किलोमीटर, यायचं 100 किलोमीटर. तर आजच्या दिवसात 200 किलोमीटर रनिंग होणार आहे आपलं. तर एवढं लांब जायचं आहे म्हटल्यावर तयारीत तर गेलं पाहिजे. तर हे आपले सामान आहे, ह्या बॅटा, हेल्मेट आणि जर्किंग. तर यायला वेळ होणार, रात्र होणारच यायला, त्यामुळे तयारीतच गेलं पाहिजे. नाहीतर वाऱ्यात थंडी त्यानं वाजून ताप येण्याची भानगड आहे, त्यामुळं निवांत पॅक होऊन जायचं. आणि आमचे बॉस आले, ते सकाळपारी. बॉस कायम संघ असते, ते कुठं जरी चाललं तरी सोबत असतेच, त्यामुळे त्यांना घेऊन आता आपण जायचं आहे. नवीन जर्सी मयूर स्पोर्ट्सनं लॉन्च केल्या, ते आपल्याला मिळालेले आहे. एक कलर बघा, डिझाईन बघा. जर तुम्हाला अवेलेबल पाहिजे असतील तर JB स्पोर्ट्स कोंगनळीमध्ये अवेलेबल आहे. तर जाऊन कलर ह्यात अवेलेबल आहे तर सगळं. तर चला जाऊन घेऊन या. तर जायला आपल्याला गुगल मॅपवर 2 तास धावाले. तर लवकर निघलं पाहिजे, कारण 10 वाजता तिथं पोचायचं आहे. तर जाऊया, चला. आता हळूच जायचं आहे, त्यामुळे लवकर निघलं पाहिजे. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता आली कुरुंदवाडमध्ये आणि पाक गाडी चालून डोळ्याची पाक वाट लागल्या, केस बिस पाक पारूस असल्यासारखं दिसायला. नाही आमचे बॉस जरा एवढं मोठं झाली आहेत का नाही. पहिला गाडी बसा येत होतं, आता दोघांनी बी गाडी बसा येईना, त्यामुळे पाक कंबर अवघडलं. जरा म्हणलं चालल्या म्हणलं, म्हणून जरा आम्ही इतर रेस्ट घ्यायला लागलो आहे. तर चालायचं येऊ लागला, आता बघा शिव्या द्यायला लागलाय. आता खरं आहे ते खरं आहे, बॉसनं पाक अवघडून ठेवलं. पाक अंग जरा लूज करायचं, जरा इकडं तिकडं चालायचं आणि परत आणि जायचं. आता जवळ आले, फक्त 50 किलोमीटर उरले, अजून 1 तास. एका तासात जातोय आम्ही. तर चला जाऊया पुढं. तर जरा पुढं आल्यावर आता चहा प्यायला थांबले. तर घरातनं निघताना एवढी थंडी काय वाजली नाही, पण कोल्हापूर साईडला आल्यानंतर जी एवढी थंडी वाजायला चालू झाली, पूर्ण हात गारटले, ते गाडीवर बसायला नको वाटायला लागले. तर गरम चहा पिऊन आता जायचं. चहा आणि टोस्ट. आणि आमचे बॉस सुट्टी देत नाहीत, बक्का बघ हाणायचं. चला आता पुढं गाडी आणि बॉस. चलो, वेळ झाला आहे, 9:30 वाजले, 10ला पोचायचं आहे तिथं. तर आत्ता आलो आम्ही निपाणीत, वाजलेत 11. आणि ग्राउंडवर तर काही गेलो नाही, डायरेक्ट आम्ही आलो आहे आमचे मेजरकडे. SB स्पोर्ट्सचे ओनर श्रीकांत पाटील उर्फ मेजर, त्यांच्याकडे आली. जरा बॅटांना आपल्या जरा बॅटा वज्जा झाले, त्यांच्याकडे मशीन आहे. तर बॅटाचं वजन कमी करून घेऊन जायचं बॅटा. आणि ह्या बॅटा बघू शकता तुम्ही, ही बॅट आहे, ही तेग आहे आणि बॉसकडे एक आहे. बॉस लागले ते आत्ताच गरम व्हायला. तर यांच्या मशीन आता आहेत, चाव्या नाही गेलेत. मशीनमधनं वजन कमी करणार आणि बॅटा व्यवस्थित करून घेणार पाहिजे तशा, आणि घेऊन ग्राउंडवर जाणार. त्यांची शॉपच्या बॅटा पाहिजे ती चॉईस करायची आणि वजन कमी करून घ्यायची, तर खेळायचं. ही पॉलिश करायचं मशीन, ही बॅटा, आणि इथं कट करायचं बॅटा. तर आता आलो आपण शॉपमध्ये, आपली बॅट रिपेअर करून घ्यायची आहे. हे बघ, तर आता झालाय टॉस झालाय आणि आता आमची पहिली आहे फिल्डिंग. सगळे स्टार आहेत. आता आम्हाला यायला वेळ झाला, गडबडीत पटकन आवरले आणि आता मॅच खेळायला उतरणाऱ्या मैदानात 1 ओव्हर शिल्लक राहिल्या. जरा स्पॉन्सर जरा चिडल्यात, कारण का सकाळी 7ला निघलो आणि आत्ता त्यांच्याजवळ गेले. तर चला मॅच खेळूया आता. टॉस झाला आणि मैदानात जायच्या आधीच पाऊस आला. निवांत टिकीत बसली. पाऊस जाऊस्ता का बसायचा आणि नंतर खेळायचं. जेव्हा आता अंपायर बोलतील तेव्हा. आता टिकीतच आहेत सगळे, निवांत बसायचं.
पाऊस गेलाय. पाऊस गेल्यानंतरचं वातावरण बघा झाले, लय भारी वाटा लागले. आणि हे आहेत आमचे आंबपचे स्टार आशुतोष आंबपकर. आणि वातावरण लय भारी झालं, आता नुसतं खेळायचं. तर आत्ताच पहिली मॅच झाल्या, पहिली मॅच जिंकल्या, आता दुसरी मॅच आहे. पण इथं फॉर्मॅट असा आहे की ओपन सेट असल्यामुळं 16 टीमाच घेतात, 32 टीमा काय घेत नाहीत. आणि 16 टीमामधले दररोज 4 टीमा येतात आणि त्यांची लीग पद्धत खेळतात. आता विनर मॅच लागणार. आम्ही एक जिंकल्या, आमच्या आधी जो जिंकला आहे त्यांची मॅच लागणार. आमच्यात जो जिंकल तो डायरेक्ट सुपर 8ला क्वालिफाय होणार आणि सुपर 8च्या मॅचा फायनल दिवशी होणार. त्यातल्या 4 टीमा बाहेर जाणार, 4 टीमा सेमीफायनल खेळणार आणि आजच्या दिवसातल्या 2 टीमा वर जाणार. फक्त फायदा आज होणार असा की एक टीम जाणार सुपर 1ला आणि दुसरी सुपर 2ला जाणार. त्यामुळं एक चान्स हरलं की एक चान्स आहे, पण जिंकलं तर बरं पडते. कारण का उद्याच्या दिवसातनं जो खालचा 2 नंबरचा टीम येईल ते आपल्याबरोबर मॅच असत्या. त्यामुळे आता जिंकली की सगळं आवरायचं, बॅग भरायचं, घरला जायचं. तर आत्ताच दुसऱ्या राऊंडची मॅच झाली आणि मॅच पूर्णपणे असं नाही की वन साईड हरलो मॅच, ते हरलोच, पण पूर्णपणे फाईट दिली. ते लास्टला 72 रन करायला होते आम्हाला 6 ओव्हरला, पण मॅच पुन्हा एकदा 1 बॉल 6 ओव्हर गेली. ते असली मॅच डेंजर. फक्त बॉलर बी जरा चांगला खेळलेला होता, अनुभव होता, त्यामुळे त्याने पाठदिशी स्लोवर टाकला बॉल. त्यामुळं बॅट्समॅनला जे झालं नाही आणि बॉल चुकून बाउंड्री गेले. नाहीतर तो जर 6 गेला असता तर आतापर्यंत क्वार्टर फायनलला गेलो असतो. पण आता एक हरल्यामुळं अजून एक सामना एक्स्ट्रा वाढला. तो सामना खेळायला आणि थांबायला लागणार आहे आणि जायला आणि वेळ होतोय. पण सुपर 8ला या 2 टीमा क्वालिफाय होणारच. आता खालनं हरल्याची मॅच लागणार, त्यातला जिंकल तो आमच्यावर आणि त्यात जो जिंकल तो होणार सुपर 8मध्ये क्वालिफाय आणि दुसऱ्या स्थानकावर राहणार. पहिल्या नंबरला राहिल्यावर फायदा असा की दुसऱ्या नंबरची हलकी टीम येत्या, पण आता जरा फाईट द्यायला लागणार. तर बघूया काय होते. तर आत्ताच डिनर केला आहे, सॉरी लंच केला आहे, जरा पुलाव खाल्ला आहे आणि आमचे बॉस पुलाव 2 चपात्या आणि पुलाव फटत नाही, डायरेक्ट गजमान फटत नाही. तर आता बोरगाववर मॅच आहे, आता प्री क्वार्टर आहे आणि ती जर जिंकली तर क्वार्टर फायनल खेळायला मिळणार. आमच्या दोघांचं समजा बोरगाव जिंकलं तर आमचा प्रवास इथेच थांबायला लागणार आणि इथूनच बॅग पॅक करून जायला लागणार. तर आत्ताच क्वार्टर फायनलचा नाही प्री क्वार्टरचा सामना झाला आणि आम्ही धावा केली त्या 74. 75 टीन होता, पण काय थोडक्यात आमची बॉलिंग बाद पडली आणि आम्ही बाहेर पडलो. तर आवरून आता चाललो आहे पावसाच्या आधी घरला पोचा. चला, तर आत्ता आम्ही आलो शिव स्पोर्ट्समध्ये, मेजरच्या शॉपमध्ये. जरा शॉप बघितलं नव्हतं, लय दिवस झालं शॉपला भेट दे म्हणजे बघून जा म्हणत होतात, पण आत्ता वेळ आला आहे देव. तर आता शॉप बघायची मग घरला जायचं जरा थांबून. तर चला तुम्हाला शॉप दाखवतो. तर आम्ही आलो शॉपजवळ, मालक म्हणा लागलेत आलोच आणि मालक निवांत मग शॉपला कुलूप लावून गेल्यात. ही शॉप आणि मालक क्रिकेट घ्यायला लागलेत निवांत. आज शॉप आहे, आल्यावर आता त्यांनी येणार आणि मग आम्ही आज जाणार. तर मालक निवांत क्रिकेट घ्यायला लागलेत, निवांत शॉप बंद करून. असलं मालक क्रिकेट प्रेमी आहेत, नुसतं क्रिकेट धुडकूसच सगळा, असला वेळ आहे नुसतं क्रिकेटचं. पण आर्मी रिटायर आहेत म्हणून फायदा आहे, घरातले शिव्या खाणं बिणं काय नाही, पैसे मिळवून बसलेत आणि आम्ही आत्ता आमची सुरुवात आहे, पण मिळूया आपण बी मिळवायच की. तर ही शॉप आत न बघा कशी आहे. 36 नाही म्हणला तुम्ही का बरं असं का केलं? 36 असून सुद्धा नाही बोलू. कुणाला पाहिजे मला नको. असा इमोशनली असं वाईट एवढं वाटायला लागले की मॅच जिंकायला पाहते, भले परत हरलेच तर काय वाटत नसतं, पण आता जिंकायला पाहते. पण असं एवढ्या लांब आलो, 100 किलोमीटर आता जायचं आहे. जिंकल्यानंतर जे 100 किलोमीटर असू दे ना, 200 मीटर अंतर असू दे की 200 किलोमीटर, काय वाटत नाही, हसत खेळत निवांत जायला ते. पण हरल्यानंतर असं वाटतं की घरला कधी पोचतोय, 100 किलोमीटर आता कधी जायचं असं झाले पाक. तर आता हरून आलोय आपण आपल्या घरी. व्लॉगचं करूया इथे एंड. आजचा पूर्ण दिवस ह्यातच गेला, तर जाम कंटाळा आला आहे. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.